बॉलिंग ट्रॅक वरती आपण सध्याच्या घडीला सुभाषला पाहतोय. समोर विवेक आणि मनीष ही जोडी पाहायला मिळते. अजून एक महत्वपूर्ण मॅच चेंबूर विरुद्ध चेंबूर आपण पाहतोय. एका बाजूला एबीसीसी चेंबूर आणि त्यांच्या विपक्ष विहानेट मुकेश रॉयल चेंबूर. स्टेशन वाईज लॉर्डचा थर्रार तुम्ही पाहताय. चेंडू आणि फैचा कडवा संघर्ष, कडवा द्वंद्व. यष्टीच्या मागे लिजंड ऑफ गेम मिस्टर घनश्याम शिंदे पप्पूला आपण पाहतोय. अनेक वर्ष अंडरआर्म क्रिकेट अर्थातच बॉलिंगच्या जोरावरती असेल, फलंदाजीच्या जोरावरती असेल, क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती असेल, लिल्या गाजवलाय. मिस्टर घनश्यामला आपण यष्टीच्या मागे पाहतोय. समोर मात्र आपण पाहिलं सुभाष बॉलिंग ट्रॅक वरती या. पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर थोडंसं बाहेरच्या दिशेने आलाय आणि यंग सेन्सेशन अर्थातच मिस्टर शुभम लोखंडेला सुद्धा आपण पाहतोय. एक चांगला बॅटल पाहायला मिळेल. आणि सध्याच्या घडीला चर्चासत्र आपण पाहतोय. अजित आणि सिनियर खेळाडू मिस्टर घनश्याम यांच्यामध्ये कॅप्टन कूल म्हणून अर्थातच अजितची एक रील नुकताच व्हायरल झाली आहे. समोर सुद्धा विवेक सारखा एक चांगला फलंदाज आहे. मनगडाचा वापर केला. क्षेत्ररक्षक थोडासा फंबल पाहायला मिळालं. विराज तिथे होते. सिंगल नक्कीच परिपूर्ण होईल. स्टेशन वाईजचा फॉर्मॅट आपण पाहता. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन. मनीष एक अटॅकिंग बॅटर म्हणून ज्याच्याकडे सातत्याने पाहिलं गेलं. व्यूहरचनेमध्ये थोडासा बदल आपण पाहतोय. इथे मात्र सॉफ्ट डिस्मिसलच्या रूपामध्ये जावं लागणार आहे. फलंदाज बाद. मनीष आल्या पावलाने माघारी जावं लागेल. बॅटर गॉन. मनगडाचा वापर करायचा होता. दुविधा मनस्थितीमध्ये जेव्हा जेव्हा बॅटर असतो ना, डबल माइंड, तेव्हा मात्र असं चित्र पाहायला मिळतं. एबीसीसी चेंबूर एक एक्स्ट्रा प्लेअर आमच्यासोबत जॉईन व्हा. बॅटरचं नेम आमच्यापर्यंत पोहोचवा. शिरीष बॅक टू बॅक कट करण्याचे प्रयत्न होते. सुभाष आतापर्यंत गोलंदाजी चांगली राहिली. ऑफस्टिकच्या बाहेर जाऊ दिल्या बॉलला. चांगला लीव. ते मात्र वाईट बॉल आहे. बॅक टू बॅक एक्स्ट्राच्या रूपामध्ये धावा खर्च होत आहेत. तर सुभाषला लाईन लेंथ मध्ये परिवर्तन करावं लागेल. 5 बॉलचा खेळ झाला. 3 धावा धावफलकावरती आहेत आणि सुभाष सोबत आपण पाहिलं ही अडचणीची बाब राहिली आहे. एक्स्ट्राच्या रूपामध्ये जर धावा एकदा खर्च व्हायला सुरुवात झाली, थोडासा अनकंट्रोल दिसतो. आतापर्यंत गोलंदाजी चांगली राहिलं. जर एक्स्ट्रा चेंडू वगळले, ऑन ड्राईव्ह चांगला क्षेत्ररक्षण, दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 1 ओव्हरची झाली समाप्ती. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर एबीसीसी चेंबूर 3 या स्कोर कार्ड वरती आहे, 1 गडीच्या मोबदल्यावरती. सुरुवात करायची आहे. बॉलिंग ट्रॅक वरती राऊंड विकेट ऋषिकेशला इंट्रोड्यूस केलं गेलं. विवेक आणि शिरीष ही जोडी पाहायला मिळते.
मनीष स्वस्तामध्ये बाद झाल्यानंतर मात्र दोन्ही बॅटर एक छोटी पार्टनरशिप बिल्डअप करण्याचा प्रयत्न करतात. प्रेक्षक राजा सुद्धा आपण पाहतोय हळूहळू समाज कल्याणाच्या दिशेने वळताना आपल्याला दिसतोय. समाज कल्याण भटवाडीचं मैदान म्हणजेच अंडरम क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखलं जाणार क्रीडांगण आहे. 365 दिवस तुम्हाला या क्रीडांगणावरती वेगवेगळ्या स्पर्धा वेगवेगळे खेळ पाहायला मिळतात. ऋषिकेश विरुद्ध आपण पाहिलं तर विवेक असं द्वंद्व या ओव्हरमध्ये पाहायला मिळेल. डाऊन द लेग साइड यष्टीच्या मागे घनश्याम शिंदे चुकी करणार नाहीये. चांगलं कलेक्शन पाहायला मिळालं. वेग तर आहे परंतु वेग सोबत तुमच्याकडे लाईन लेंथ वरती कंट्रोल असणं गरजेचं आहे. डिसिप्लिन ऍक्युरेसी असणं गरजेचं आहे. ते मात्र चांगलं क्षेत्ररक्षण अभि होते तिथे चेंडू खाली. कलेक्शन नंतर फेकी सुद्धा झाले. डायरेक्ट हिटचे प्रयत्न होते यशस्वी झाले नाहीयेत. मनगडाचा चांगला वापर तिथे विवेकने केला. एक धाव निश्चितच कंप्लीट होणार आहे. सध्याच्या घडीला स्ट्राईक एंड वरती शिरीष पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. डाऊन द लेग साइड अजून एक एक्स्ट्रा. ऑन साइडला गोलंदाजी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. धावांचा विचार केला धावफलक 6 या स्कोर कार्ड वरती या. मनगडाचा वापर अभि डायरेक्ट हिटचे प्रयत्न होते. ऋषिकेशचा आपण विचार केला थोडंसं स्टंप लाईन पेक्षा लांब होता. जर स्टंप्सच्या अगदी जवळ असतं तर कदाचित चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. परंतु अभिचं कौतुक करावं लागेल. त्याच रिजन वरती आतापर्यंत क्षेत्ररक्षण खूप अप्रतिम त्याने केलं. सरबाईटने क्लासिकल कव्हर ड्राईव्ह. ताजुद्दीन सिंगल हँडेडली चेंडूला थांबवलाय. पहिल्या अट्ट्यामध्ये असं वाटलं थोडंसं उशीर झालाय. डाऊन द लेग साइड डाऊन द लेग साइड. आणि आता मात्र चर्चासत्र आपण पाहणार आहोत. घनश्याम शिंदे सुभाष ऋषीला काहीतरी कानमंत्र देताना दिसणार आहेत. आणि हेच महत्वाचं. जेव्हा जेव्हा तुमच्या संघामध्ये एक लेजंड खेळाडू असतो ना सिनियर खेळाडू असतो चला प्लीज स्पीडअप करा. तर सिनियर खेळाडू तुमच्यापर्यंत ती कानमंत्रणा ती सूचना पोहोचवतो. आणि घनश्यामकडे तर अंडरआर्म क्रिकेटचा सर्वात जास्त दांडगा अनुभव आहे. त्या अनुभवाच्या शिदोरीमधून काहीतरी नक्की शेअर करण्यात आलाय. 9 धावा धावफलकावरती देणारे बॉल बाकी आहेत 3. इथे माझा ड्राईव्ह ताजुद्दीन वन ऑफ द बेस्ट फिल्डर सिंगल मेल. धावफलक 10 ऑन द स्कोर कार्ड. बॉल फेकून झाले आतापर्यंत 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. यॉर्करचा वापर ब्रह्मास्त्राचा वापर ज्याला आपण क्रिकेटमध्ये ब्रह्मास्त्र म्हणतो त्या ब्रह्मास्त्राचा वापर केला गेला. शेवटचा अंतिम बॉल येणं अजूनही बाकी आहे. मनगडाचा वापर अभि चुकी करतोय परंतु बॅकअप आहे. विराज तिथे आलेत अतिशय वेगाने. विराज मात्र अतिशय वेगाने बॅकअप मध्ये आलेत. वन ऑफ द यंग अँड इमर्जिंग प्लेयर. ट्रिपल एस पावसाळी स्पर्धेमधून आपण पाहिलं विराजचा प्रवास अतिशय वेगाने पुढे सुरू झालाय. आणि आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 11 धावा धावफलकावरती आहेत. 1 गडीच्या मोबदल्यावर. 11 ऑन द स्कोर कार्ड. बॉलिंग ट्रॅक वरती लेजंड ऑफ गेम मिस्टर घनश्याम शिंदे म्हणजेच प्रप्पू नावाने जास्तीत जास्त प्रसिद्धी ज्या खेळाडूला मिळाली आहे घनश्याम शिंदेला इंट्रोड्यूस केलं गेलं. चला स्पीडअप करा.
एका बाजूला विवेक आणि त्याच्या सोबतीने शिरीष संत गतीने धावफलक पुढे नेण्याचा प्रयत्न करतात. विवेक 6 बॉल 4, शिरीष 5 बॉल 2. प्रयत्न तर मैदानाच्या आतमध्ये सुरू आहेत. मोठा फटका अजूनही आला नाहीये. मोठ्या फटक्याच्या शोधामध्ये दोन्ही बॅटर्स दिसत आहेत. घनश्याम शिंदे लेफ्ट हँडेड बॉलर आहे. 11 धावा धावफलकावरती आहेत. 11 ऑन द स्कोर कार्ड. इथे मात्र व्हाईट बॉल आहे. एक्स्ट्राच्या रूपामध्ये धाव आहे. पंचानं सुद्धा मजबूर केलं थोडंसं एक्सरसाइज करण्यासाठी. धीम्या गतीचा बॉल. त्या धीम्या गतीच्या बॉलवरती मनगडाचा चांगला वापर. स्लोवर वन. धीम्या गतीचा बॉल आणि त्याच्यावरती विवेकने प्रत्युत्तर दिले. यावेळेस कव्हर ड्राईव्ह रनआउटची संधी. फेकी खराब आहे. स्टॉम लाईन वरती जर थ्रो असता तर पूर्णपणे चित्र वेगळं असतं. विवेक सारखं चांगला बॅटर बॅक टू द डगआउट गेला असता, परंतु तसं झालं नाही. इथे मात्र व्हाईट बॉलचे संकेत देत आहेत. क्लासिकल ऑफ ड्राईव्ह. वन मोर सिंगल विल गेट ॲडेड. थर्ड अंपायरला रेफर केलं गेलं. नॉट आउटचे संकेत देत आहेत. रनआउटची संधी. डायरेक्ट हिट. ऑलवेज डेंजरस. विवेक तंबूच्या आसराला चांगला हिट पाहायला मिळतो. मागच्या वेळेस थोडीशी चुकी झाली होती, परंतु यावेळेस ती चूक भरून काढली. थर्ड अंपायरला रेफर केलं गेलं. रनआउट चा झटका लागतो. रिव्ह्यू लॉस्ट. नेक्स्ट बॅटर प्लीज. लगेच दाखल व्हा. बॅटर रिव्ह्यू लॉस्ट. न्यू बॅटर शिवाला इंट्रोड्यूस केलं गेलं. धावांचा विचार केला. 19 धावा धावफलकावरती. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 2 टू गो. एकोणीस धावा धावफलकावरती आहेत. 4 बॉलचा खेळ झालाय. 2 टू गो. धीम्या गतीचा बॉल पुन्हा एकदा. आणि घनश्यामची खासियत आहे, गतीमध्ये मिश्रण पाहायला मिळतोय. सुभाष बॉलवरती आले खरे,
20 ऑन द स्कोर कार्ड. 20 धावा धावफलकावरती आहेत. वन टू गो. 20 ऑन द स्कोर कार्ड. घनश्याम शिंदे एक सेन्सिबल षटक हाताळताना आपल्याला दिसतोय. चला जे प्रेक्षक बसलेत प्लीज व्हीआयपी डायस वरती जे खेळाडू आहेत तुम्हाला शेवटचा कॉल आहे, सहकार्य करा. मुख्य मंचावरती आपण बसायचं नाही, सूचना ऑलरेडी आयोजकांनी दिली आहे. जलद गतीचा बॉल, गतीमध्ये मिश्रण. अरुण चेंडू खाली येत आहेत. एक धाव निश्चितच कंप्लीट होईल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर एबीसीसी चेंबूर 2 गडीच्या मोबदल्यावर 21 या स्कोर कार्ड वरती आहे. 21. अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे. चला प्लीज स्पीडअप करा. पण ट्रॅक वरती मिस्टर 360 शुभम लोखंडेला आपण पाहतोय. सध्याच्या घडीला सर्वात चर्चित अंडरम बॉक्स क्रिकेटचं नाव जर कोणतं असेल तर त्या लिस्टमध्ये अग्रगण्य नाव शुभम लोखंडेचं, कारण त्या पद्धतीने परफॉर्मन्स सुद्धा तो सातत्याने करत आला. 22 धावा धावफलकावरती आहेत. 23 करेक्शन 23. 2 बॉल फेकून झाले. 4 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. बॅक टू बॅक 2 बॉलवरती 2 सिंगल, म्हणजेच ज्याला आपण क्रिकेटमध्ये ऑक्सिजन म्हणतो त्या ऑक्सिजनचा वापर केला गेला. इथे प्लेड स्विंग अँड मिस, त्यासोबतच स्टंपिंग उर्वरित काम अजितने केलाय. तिसरा धक्का लागतोय. 23 या स्कोर कार्डवर चला बॅटर प्लीज स्पीडअप करायचंय. न्यू बॅटर विकासला इंट्रोड्यूस केलं गेलं. धीम्या गतीचा लेग ब्रेक होता आणि ही शुभम लोखंडेची खासियत आहे. विविध स्पर्धा आपण पाहिलं. युवा अवस्थेमध्ये शुभम लोखंडेने गाजवल्या. 24 धावा धावफलकावरती आहे. 3 गडी बास झाला. 2 बॉलचा खेळ इथून येणं बाकी आहे. 24 यावेळेस लॉफ्ट केलंय. 1 बाउन्स ओव्हर द कर्टन. फटका चांगला होता. इनटू द गॅप होता बॉल, परंतु ओव्हर द कर्टन अंडर क्रिकेटचं रिस्ट्रिक्शन्स. शेवटचा अंतिम बॉल. 25 ऑन द स्कोर कार्ड. या बॉलवर पुन्हा एकदा स्टेप आउट केलं. त्या दिशेने लॉफ्टेड ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. अजून एक सिंगल ऍड ऑन होणार आहे. 4 षटकांची समाप्ती झाली आहे. चार षटकांच्या समाप्तीनंतर 26 धावा धावफलकावरती आहेत. 26. शेवटचं अंतिम षटक सुभाषला इंट्रोड्यूस केलं गेलं. एक छोटीशी चर्चा आपण पाहिली. भरपूर ऑप्शन होते. घनश्याम सारखा गोलंदाज होता, परंतु सुभाष वरती पुन्हा एकदा कॉन्फिडन्स दाखवला गेलाय. चला प्लीज स्पीडअप करायचंय. 26 धावा धावफलकावरती. 26.
डाऊन द लेग साइड एक्स्ट्राच्या रूपामध्ये 27. बॅकफूट वरती गेले, जागा बनवली, फेकी आली आहे, बॅकअप आहे, अभिचा बॅकअप आहे, डायरेक्ट हिट करण्याचे प्रयत्न होते. इथे मात्र पुन्हा एकदा आपण पाहिलं जागा म्हणून खेळण्याचा प्रयत्न होता. अठ्ठावीस 28. इथे मात्र ड्राईव्ह केलंय, एक धाव नक्कीच कंप्लीट होणार आहे. एका धावेच्या मदतीने धावफलक 29. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 3 to go. सुभाष आतापर्यंत गोलंदाजी सटीक टप्प्यावरती केली आहे, परंतु तोच क्रम सुरू ठेवावा लागणार आहे, कारण इथून सुद्धा जर एका दुसऱ्या चौकार आला मॅच मध्ये कधी ट्विस्ट टर्न निर्माण होऊ शकतात. स्टेप आउट समोरच्या दिशेने शिवाच्या फळीतून दमदार असरदार मच निडेड क्रॅकिंग चौकार 4. ज्या चौकाराची खूप जास्त गरज होती बॅटिंग टीम एव्हीसीसी चेंबूरला, तो चौकार आलाय. थोडस कॉन्सन्ट्रेशन गोलंदाजाचं कोलॅप्स झालं आणि त्याच्या विरुद्ध हल्ला बोल केला गेलाय. मायनर एरर वरती आपण पाहिलं मेजर सेटबॅक चौकार आलाय. 2 बॉल अजूनही बाकी आहेत. एव्हीसीसी चेंबूर चांगल्या परिस्थितीमध्ये 33 या स्कोर कार्ड वरती आहे. या बॉल वरती मागे गेले, जागा बनवली, डायरेक्ट हिट यावेळेस, डायरेक्ट हिट. चला रोहित बाद झालाय. तेथी जावा धावफलकावरती इनिंग मध्ये शेवटचा अंतिम बॉल. सुभाष विरुद्ध शिवा. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, बॉक्स आउटच्या रूपामध्ये शिवाला जावं लागणार आहे. तंबूच्या आसराला
इनिंग जी झाली समाप्ती 34 धावांचा पाठलाग करताना विहान 8 मुकेश रॉयल चेंबूर समोर एबीसीसी चेंबूर. केवळ शॉर्ट इनिंग ब्रेक मग या मैदानाच्या आतमध्ये. $34 is the target. चला प्लीज व्हीआयपी डायस वरती कोणत्या प्लेयरला अलाउड नाहीये ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. जी प्लेइंग टीम आहे अर्थातच ज्यांची करंट रनिंग मॅच आहे व्हीआयपी डास वरती त्यांना अलाउड नाहीये. महत्वाची सूचना आपण सातत्याने पहिल्या मॅच पासून तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. हा जगांचे काही अर्थातच नियम आहेत. सर एबीसीसी चेंबर एक एक्स्ट्रा प्लेयर आमच्यासोबत जॉईन व्हा. चिंटूला इंट्रोड्यूस केलं गेलं. शुभम लोखंडे व्हेरी फर्स्ट बॉल अतिशय वेगाने समोरच्या दिशेने. शक्ती सर आपण पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय. दुसऱ्या बाजूला संदीप सर. स्टेप आउट केला. यावेळी चेंडू थांबणार नाहीये. इनटू द गॅप क्लासिकल कव्हर ड्राईव्हच्या रूपामध्ये दमदार असरदार मिस्टर 360च्या फळीतून येतो हा चौकार 4. यावेळेस अप्रतिम स्ट्रोक सिलेक्शन. याच्या अगोदरच्या बॉलवरती आपण पाहिलं स्ट्रेट जावीचा फटका. यावेळेस शुभमला माहिती होतं कुठेतरी गोलंदाज लाईन लेंथ मध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न करेल. थोडासा मार्जिन तिथे मात्र आपण पाहिलं फलंदाजाला मिळाला. त्याचा पुरेपूर पॉवर प्ले मध्ये फायदा उचलला गेला. चौकार येतोय. 33चा पाठलाग करायचा होता. चौकार आला ऑलरेडी धावफलकावरती. टॅप करण्याचा प्रयत्न चिंटू डॉट बॉल येतोय. स्टेट बॅटे स्ट्रोक शिवा तिथे आहेत. सरळ बॅटीने चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला.
कट करण्याचा प्रयत्न होता. अरुण डॉट बॉल येतो. इथे मात्र टॅप केलाय. अजून एक सिंगल मिळेल. षटकाची समाप्ती झाली. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय 6 या स्कोर कार्ड वरती. 6 ऑन द स्कोर कार्ड. 34चा पाठलाग करायचा. 34 इज द टार्गेट. एक षटकांच्या समाप्तीनंतर 6 धावा धावफलकावरती आहेत. 5 ओव्हरचा सामना आपण पाहतोय. बॉलिंग मार्क वरती श्रवणला इंट्रोड्यूस केलं गेलं. त्याला स्पीडअप करा, जास्त वेळ दौडू नका मित्रांनो. बॉलिंग मार्क वर सदस्य गडीला श्रवणला आपण पाहतोय. यावेळेस नो बॉलचे संकेत देत आहेत. नो बॉलचे संकेत देत आहेत. लॉफ्टेड ड्राईव्ह रोहितच्या फळीतून अर्थातच डोराला आपण पाहतोय. यष्टीच्या मागे काहीतरी रोहित कानमंत्रा देण्याचा प्रयत्न होता, परंतु त्याच गतीने चेंडूला पाठवलाय. फक्त पुश केलाय. पुश करू खुश रोहितच्या अंदाज मध्ये अजून एक सिंगल कंप्लीट होईल. अजून एक सिंगल ॲडॉन ओव्हरवर धावफलकाचा विचार केला. धावफलक आपण पाहतोय. तीन बॉलचा खेळ झाला. 13 धावा धावफलकावरती आहेत. अप्रतिम स्ट्रोक सिलेक्शन पाहायला मिळाला. टू टू गो. 2 बॉलचा इशारा येतोय. 34चा पाठलाग करायचा होता. अरुण चांगला लिव. रोहित सुद्धा थोडस फंबल पाहायला मिळालं. वाईट +1 1 के साथ 1 फ्री. क्रॉस बॅटेड स्ट्रोक फ्लिक करण्याचा प्रयत्न. एक धाव निश्चितच कंप्लीट होईल.
क्लासिकल कव्हर ड्राईव्ह पुन्हा एकदा अरुणच्या फळीतून चौकार येतोय. टोटल तर विचार केला धावफलक आपण पाहतोय 10 धाब्यांची गरज आहे. वडीचा इशारा येतोय. स्ट्रेट टू द स्टम्प्स आउटसाइड एज आणि त्यानंतर त्रिफळांचा भेद घेतलाय. टीम क्रिस 11 रेडी राहायचं. आपण लगेचच विनर सोबत मॅच धाब्यांची गरज अजूनही आहे. विहानेट मुकेश रॉयल चेंबूर घनश्याम शिंदे बॅटिंग वरती आल्यात. आल्यास ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. फेकी खराब. कलेक्शन चांगलं झालं तिथे. विहानेट आतापर्यंत वरचढ ठरली या मॅच मध्ये. त्याचं कारण आहे अरुणची चांगली फलंदाजी. 34 धावांचा पाठलाग करताना अर्ली स्टेजेस वरतीच मोठ्या धावा आल्या होत्या. इथे अजून एक कव्हर ड्राईव्ह. 2 गोलचा इशारा येतो. या षटकातील अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. डॉट बॉलचे संकेत येत आहेत. थर्ड अंपायरला रेफर केलं गेलंय. व्हाईट बॉलचे संकेत येत आहेत. One more extra will get added. बॅकफूट वरती गेले. कट करण्याचा प्रयत्न. अजून एक सिंगल ऍड ऑन होणार आहे. डाउन द लेग साइड अजून एक व्हाईट बॉल. व्हाईट +1 1 के साथ 1 फ्री. 3 धाब्यांची गरज अजूनही आहे. नेक्स्ट मॅच क्रिस 11 कॅप्टन आपण ऑलरेडी मंचावरती येऊन अवेलेबल राहायचंय. मनगडी फटका खेळण्याचा प्रयत्न होता. 3 धाब्यांची गरज अजूनही आहे.
डाऊन द लेग साइड अजून एक व्हाईट बॉल. औपचारिकचा नामात्र शेष आहे. ऑलरेडी तुमच्या अकाउंटमध्ये बॅलन्स कमी आणि तुम्ही खर्च जास्त करता. अरुण विरुद्ध अजून एक व्हाईट बॉल. स्कोर लेवल होईल. अजून एक सिंगल. जाबा लगेच मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने. तर अरुण ठरतो मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि लगेच टॉस साठी सुद्धा कर्णधार यायचं आहे. विहानेट मुकेश रॉयल चेंबूर आणि त्यांच्या विपक्ष आपण पाहणार आहोत क्रिस 11 बोरिवली. करूया मायक्रोफोन वरती बदल आमंत्रित करूया व्हॉइस ऑफ अर्थातच मिस्टर पंकज सरांना. कांजूरचा एक बुलंद आवाज आणि उभरता आवाज. यस सर, ओव्हर टू यू. चला क्रिस 11 कॅप्टन आपण सुद्धा यायचंय. विहानेट